कमी बुद्धीच्या माणसांकडे लक्ष्मी गेल्यामुळं विद्वान माणसाची किंमत कमी झाली. जेवढे मूर्ख लोक आहेत त्यांच्याकडे पैसा गेला आणि त्यांना खर्चायची अक्कलच नाही आणि त्यांच्याकडे लक्ष्मी गेली. आणि ज्याच्याकडे खर्चाय बुद्धी आहे त्याला वडाय बिडी नाही, ते थुकल तंबाखू वाळून खाते. आणि ज्याला आखणीचा पत्ता नाही ते लाखातच बोलत. अशी गंमत झाली. त्याच्यामुळं काय झालंय, ओवीच तयार झाली, त्याला स्वधर्म लोपला. म्हणून जाणकार माणसं देणार तेव्हा गीतेमध्ये धर्म शब्द आहे पण ज्ञानेश्वरीत धर्म शब्द नाही आहे. तुम्ही बधीर व्हायचं काम आहे. ज्ञानेश्वरी धर्म शब्द नाही. गीतेमध्ये धर्म शब्द 108 वेळा आलाय. गीतेत धर्म धर्म हा शब्द 108 वेळा आल्यामुळं माळकऱ्याच्या गळ्यात माळ 108 म्हणायची आहे. आणि हरिपाठामध्ये हरी हा शब्द 108 वेळा आलाय. घरी गेल्या उचका. पण ज्ञानेश्वरी धर्म शब्द नाही आहे, ज्ञानेश्वरी स्वधर्म शब्द आहे. आपण काय करतोय, आपला सगळा कार्यक्रम उरफाट आहे. चाललंय. कोलगेटची जाहिरात करणार नाही, म्हातारीलाच जात नाही. टीव्हीत एक म्हातारी आहे तिलाच जात नाही आणि ती म्हणते मला पोषण देते. मी म्हणतो देव दे, तू लावी ती कुठं हा प्रश्न आहे. काय आता तुला जात नाही तर कोलगेट चोळी ती कुठं. चाललंय आंधळ दळीत आहे, कुत्र पीठ खाते. चाललंय सप्ते चाललेत. आमचा झालाय धंदा, आम्ही निघालोय पैसे कमवून, तुम्ही लागलेत आम्हाला शिव्या द्यायला. काय चाललंय. महिला मंडळ, एक तुम्हाला प्रश्न आहे पुरी सगट सगळ्यांना. महाराष्ट्रामध्ये पावडर लावून गोरी झालेली एखादी बाई मला दाखवा. दहा मिनिटं घ्या. अजून 10 घ्या. नाही नाही, पावडर लावणं हाच मुळात मूर्खपणा आहे. मूर्खाचा बाजार आहे तो. पावडरीची ओवी ज्ञानेश्वरीत आहे. ओवी आहे ज्ञानेश्वरी. तुम्ही जगात जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांमध्ये आहे. आणि विश्वात जेवढे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हरिपाठात आहेत. आता आपले सप्त्यातले हरिपाठ हे पिसाळ्यावानी हरिपाठ आहेत. पाखोदाला पिटल्या विभूत ज्ञान देवाप्रमाणे. त्याच्यात एखाद्याला म्हणा मध्ये बोल नको, हा टाळ, तू हरिपाठ गेला उडत. हे आपलं असं. दिंडी जर एखाद्याला म्हणा ना चाल नीट म्हण, मला म्हणला दुसरी दिंडी. एका दिंडीच्या 22 दिंड्या कामून झाल्या. हे काही परमार्थ वाढलाय का, हा अहंकार वाढलाय. यांचा काय वाढलाय अहंकार. एखाद्याला नुसतं म्हणलं टाळ नीट वाजव, हा पा टाळ, तुम्ही पुन्हा दिंडीत येणार नाही, दुसरी दिंडी. लगेच नवा ट्रॅक्टर, नवा रथ, भजने तेच. फुटलेले इकडं आणि ज्यांना काही येत नाही ते इकडं. आणि ज्यांनी गावाचं वाटोळं केलं ते दिंडी चालक. असा घोटाळा द्यायचा बोंग्या करून. तुम्ही बधीरेन, तुम्हाला काय माया पुढं बसलं का खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो का धंदा आहे त्याचा. पावडर लावून गोरी झालेली बाई मला दाखवा. बरं एक सांगा बाईला. म्हणलं जाऊ द्या, ओवी खरी आहे का पावडर खरी आहे. ओवी खरी आहे का पावडर खरी आहे. ओवी ऐकायची का ओवी. अध्याय नंबर 18, ओवी नंबर 100. देहाची गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणून धनंजया जयापरी. ओवी नंबर 101. ललाटीचे लिहिले ते काही केल्याने मोडेगा, काळे गोरे पण धुतले फिटो नेणे. ही पावडरीची ओवी लिहून घेतली की तुम्ही. सापडवाल का घरी गेल्यावर.
अध्याय नंबर 18 मध्ये 101 नंबरची ओवी आहे. काळे गोरे पण कधी धुवून निघत नाही. पावडर कधीच लावू नये. काही पोरींचे चेहरे इतके सुंदर होते महाराज, पण पावडर लावू लावू त्यांनी आग्या मोळाचा अड्डा केला. आख्या पोळ्याच त्या चेहऱ्यावर. चांगले चेहरे होते, कशाला लावायचे ती पावडर. काही पोरींना केस इतके सुंदर होते, इतके सुंदर. पोरीनं पूर्वी 2 येण्या घालायच्या मुली शाळेत अशा अर्ध्याल्या, आणि त्याला लाल रिबीन लावायच्या. लाल रिबीन. अहो शाळेतल्या मुली इतक्या सुंदर दिसायच्या महाराज. 15 ऑगस्टला 26 जानेवारीला जर अशी मिरवणूक निघली ना, वा वा वा. ते 2 येण्या बांधल्या. आई येणी घालून द्यायची, विसरून द्यायची. मस्त तिला पिळता येत नव्हतं, वेणी बिणी घालून द्यायची. रबर बिबराला येत नव्हती खाली अशी केसाला, मस्तपैकी मग त्याला रिबीन बांधले. अशा सुंदर मुली दिसायच्या. आता पुरींचे केस इतके चांगले आहेत, पण काही काही पुरींनी केसात बोट घालू घालू त्या केसाला पिळा घातलाय. म्हणजे चराट वळीते ना, चराट. आणि मग ती डोळ्यावर केस घेती आणि रस्त्याने चालली का. काय येड्याचा बाजार झाला. तिकडं पाहता पाहता एकानं मोटरसायकल गटरीत घातली काय. आता तुमचे सगळ्यांचे चेहरे पहा आणि माझा चेहरा पहा. मी काळा आहे का सावळा आहे. काळा म्हणले आपलं भांडण होईल बरं का. काळा मला काळा म्हणल्यावर राग येतो बरं का. मी सावळा आहे का काळा आहे. बरे काय सावळा आहे का काळा आहे. सावळा आहे ना. मी केव्हाही पाहिलं तर सावळाची. पण तुमचे एवढ्यांचे चेहरे पहा आणि माझा चेहरा पहा. सावळा आहे पण तुमच्या सगळ्यांपेक्षा तेज आहे. फ्रेश की नाही. 6 तास उभा आहे सकाळपासून. शिवाय आज एकालच आहे. 6 तास. आणि ते काय बोगच बोलायचे काय. ते गप्पा आहे काय. पप्याच्या आई पैसे याच्या चुलीला तांगड्या लावून. कांद्याला भाव कधी वाढतील. ती म्हणली कांद्याचं मरू द्या, धोतार नाही जळायला पाहिजे. अरे तुम्ही तुमच्या सगळ्यांपेक्षा फ्रेश आहे नाही जरा. याचं कारण आहे महाराज. याला आयुष्यात पावडरचा स्पर्श नाही. याला आयुष्यात साबणाचा स्पर्श नाही. याला साबण केमिकल नाही, याला कधीच नाही. आणि याला आयुष्यात तेलाचा स्पर्श नाही. मी कधीच तेल लावलं नाही डोक्याला. कधीच लावलंही नाही, लावणारही नाही. कधी पावडर लावली नाही. म्हणून केमिकल चेहऱ्याला तुम्ही केस पहा माझी फॅटच वाढलं चमकत्या. काहीच लावेल नाही. आणि काही पोरीने आपले ते केस मोकळे. नवरा बायको दोघंच घरात, आणि बायकोनं सोडले ना केस मोकळे, आणि बायको लागली घुमायला. गडी एकटाच होता घरात. थडथडा उडायला लागला गडी. आणि बायकोनं केस मोकळे केले. नवऱ्याला म्हणायची बोल बालका बोल. बालका. बालक थरथडा उडायला लागलं. 3 तांबे पाणी प्यालं बालक. 3 तांबे. आणि मग बालकच तिला म्हणायचा आई. सकाळी माझं कीर्तन होतं शिवपुराण कथेमध्ये एका ठिकाणी आज. आणि आज सकाळी. आणि तिथं अभंग होता. जगझोडी नावं ठेवेले लाडी. तो अभंग आहे कूटमधला. कूट नाथबाबाचा कूट आहे. तिकडे काही कोण सहसा डोकं लावीत नाही. आणि त्याच्यात देवीची माहिती होती. आणि 2-4 चाली म्हणले आमचे किरण महाराज. अहो काय तमाशा सांगायचा तो. हीच बाया घुमायला लागल्या उभं राहून. केस बेस मोकळे. आता हे उगत आमच्यासारखे थोडं बोलतात म्हणून धर्म जाग्यावर आहे. हो. आणि म्हणून काकडा नाही आणि हरिपाठ नाही. आजचा अभंग काकड्यातला आहे. महिला मंडळ देवाला 2 मुली आहेत. किती पटापट बोला. सरळ बसे बरे. देवाला किती मुली आहेत. 2. आणि ज्याला मुलगी नाही ना त्याचं काही खरं नाही. मला मुलगी पाहिजे. याच्या वेळी हे नसलं ना याचं काही एवढी अडचण नाही. हातासाही धोकाच.
पण मुलगी पाहिजे मला, मुलगीच पाहिजे माणसं मला. वा वा वा. हा, मुलगी बापाची सेवा मुलीनेच करावी. वा, बाप आजारी पडू दे बरं. वा वा वा. गोळी घ्या, घेतो लगेच घ्या, मी पाणी आणते. घेतली का? हां 2 मिनटं थांबा, चहा आणते. नको का? कोरा आणते. परत गोळीचं ध्यान ठेवा. सुनबाई गोळी देऊ शकत नाही, सुनबाई गोळी घालीन. घालीन म्हणजे तोंडात घालीन. तुम्ही काय अर्थ पण मुलगी. आणि देवाला 2 मुली आहेत. किती? 2. लीट बारीक आहे का बरं का, घुसलो अभंग का. पण आता पहिली मुलगी विरहिणी आणि दुसरी मुलगी आहे भूपाळी. ज्ञानोबरायचे 2 प्रकारचे अभंग आहेत, विरहिणी आणि भूपाळी. तर विरहिणी पहिली पोरगी आहे आणि दुसरी पोरगी कोणती आहे? भूपाळी. आता विरहिणी म्हणजे काय? पोरीनं उत्तर द्या. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? तुम्हाला सुधरत का मी काय म्हणतो? नवरा खराब आहे आणि सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? कधीच नाही. नाही, नांदूच शकत नाही तुम्ही. का? ज्याला सर्वस्व दिलंय तो जर लायक नसेल तर करण्यात, संसार करण्यात मजा काय? ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? काय मजा आहे? हो, काय मजा आहे. आणि पुढे सांगू का, जर देवच भेटत नसेल तर संसारातही काय मजा आहे. आणि जिला देव भेटला नाही तिला पश्चाताप झाला, तिचं नाव विरहिणी आहे. आणि आजच्या अभंगात आपल्याला विरहिणी पाहिजे नाही, कारण अभंग भूपाळीचा आहे. आता ही भूपाळी म्हणजे काय? भूपाळी, भूपाळी. भू म्हणजे पृथ्वी, पाळी म्हणजे पालन पोषण करणारा. पृथ्वीचं पालन पोषण करणाराचं भजन म्हणजे भूपाळी. दुसरा शब्द आहे भूप आली. भूप म्हणजे राजा, आली म्हणजे प्रजा. राजा प्रसन्न करण्यासाठी प्रजेने राजाची केलेली स्तुती म्हणजे भूपाळी. आणि तिसरा शब्द आहे भूपाळी. त्याचा अर्थ गायकांसाठी मालकंस, चंद्रकंस, तुडी, भैरव, आयर भैरव, कलावती, आसावरी हे राग आहेत. आता आपल्याला एकच राग माहिती आहे, माईक कामून घेतला. आणि ते एक भूप नावाचा राग आहे. आणि त्या भूप नावाचा राग सकाळी गायला की देव मिळतो. पहाटे काकड्याला तोच राग गातात. आता ही पोरगी कोण आहे? भूपाळी. आता भूपाळी शब्दापेक्षा आपण त्याला साधा शब्द वापरू, बुद्धी. कोणता शब्द आहे? बुद्धी. आणि ती पोरगी ह्या गावात जन्माला आली. या गावात पाहेपा शरीराची या गावात ती आली. गावात आल्यावर याच्यात अशी गंमत आहे पोरीनो, याचा या गावचा पोलीस पाटील मन आहे, ह्या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे, आणि ह्या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे. कोणत्या? या. आणि तो थोडा नादी आहे. नादी म्हणजे चालू गडी येतो थोडा. त्याला एक प्रेयशी आहे. प्रेयशी म्हणजे कोण रे? गर्लफ्रेंड. प्रेयशी आहे. तुला आहे का रे गर्लफ्रेंड? प्रयत्न चालू आहे. बरं, तिला गर्लफ्रेंड आहे आणि त्याच्या प्रिय नीट आहे का बरं का? तू मन आहे ना, त्याला एक प्रेयशी आहे आणि त्या प्रेयशीचं नाव इच्छा आहे. नाही, आत घुसावं लागत त्याला. आणि तो पडलाय तिच्या प्रेमात आणि ती पडली त्याच्या प्रेमात. घोटाळा असा झालाय, तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. कोण गेलं बॉम्बाला? कोण? मन. मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तिला बाळ होईल का? बाळ होईल का तिला? लहान पोर बाळ होईल का तिला? नाही होणार. आता उलट विचारतो मी तुम्हाला, तिला बाळ होणार नाही का? तिला काम नाही? मालकरी उत्तर द्या. तिला काम आहे, ती तरुण आहे, ती देखणी आहे, पण वयात आली, पण कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं तिला बाळ होणार नाही. 7व्या अध्यायाची ओवी आहे, इच्छा ही कुमारी झाली, कामाते तारुण्य आले. आता तिला बसला धोका. आता सगळ्या मुली उत्तर द्या पोरीनो. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला,
तिला मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही. नाही, पोरांची बाजू मी घेतो, पोरं धोका देत नाही. पोरं धोका का देत नाही? मिळतच नाही तर देतील कोण? मिळाली तर धोका देते ना. इथं रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसणार. काहींचे मंगळवारी लग्न झाले, गुरुवारी नवरी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. पुरीनं एखाद्या मुलानं धोका दिला, देत नाही पोरं धोका, तर तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणाला? आईला सांगू शकत नाही, बापाला सांगू शकत नाही, मग कोणाला सांगणार? मैत्रिणीला. करेक्ट. असा सखोल अभ्यास पाहिजे. आता इथं असा घोटाळा झालाय. ही पोरगी वयात आली लग्नाला. कोण? बुद्धी. कोणत्या गावात? आणि तिला नवरा करायचं ठरलं. पूर्वी असं नियम होता पोरीनो, मुलीचं लग्न बाप जमवायचा. मी काहीच म्हणलो नाही, तुमचं तुम्हीच म्हणा काय म्हणायचं तुम्हाला. मी काय उगतं घेतलं नाही सगळं. आता तसं नाही. आता मुलगी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते शिंगरू आपण जावाई म्हणून लोकांनी घ्यायचं. आता त्याचा आपला जावाई व्हायची लायकी नाही. पण पुरीने झक मारल्यामुळं काही बोलता येत नाही. या पुरीनं नवरा पाहिला. कोणत्या गावात? ह्या गावात. पुरीचं नाव आहे बुद्धी. आणि त्या बुद्धी नावाच्या पुरीनं नवरा पाहिला. त्या नवऱ्याचं नाव आहे काम. काय नाव आहे? आणि बुद्धी नावाच्या मुलीनं काम नावाचा नवरा ह्या शरीरात केला. आणि सगळे पोरं पोरी बारीक आहे का, शरीरात जर काम तयार झाला, नीट आहे का, कुणाला लागलं तर लिहून ठेवा. शरीरात जर काम तयार झाला तो डोळ्यावाट बाहेर पडतो. नीट आहे का? काम तयार होतो शरीरात, पण डोळ्यावाट पाप बाहेर पडतं. म्हणजे पहिलं पाप कुठं तयार होतं? डोळ्यात. आणि डोळा काहीच करू शकत नाही. तुम्ही सगळे उत्तर द्या. पाप आलं डोळ्यात, काय करेल डोळा? थोडा खालीवर होईल, पापण्या पाडील, नाही तर एक डोळा झाकून ठेवला आणि एक उघडा ठेवील. काय करेल का? किंवा एक अर्धा झाकील, अर्ध झाकील नाही. मग तो डोळा काय करतो? नीट आहे का बरं का? पाप तयार झालं मनात, गेलं कुठं? डोळ्यात. तो डोळा इतका हुशार, त्याने ते पाप मनाक पाठवून दिलं. किती हुशार आहे! कुणाक पाठवलं ते? मन इतकं हुशार आहे, त्याने ते पाप त्याच्याकडे ठेवलं नाही. मन चंचल आहे, मनानं आयडिया केली मला, ते पाप इंद्रियाकडे पाठवून दिलं. आणि नीट आहे का? जर इंद्रियामध्ये पाप आलं आणि 10 इंद्रिय जर खवळले तर विद्वान माणूस सुद्धा चुकीची घटना करतो. माणसं म्हणते ते ती ज्ञानेश्वरी पाठ आहे, त्यांना असं करायला नव्हतं लागत. ते घडात आपाप, ते तिथं विद्वत्ता आणि फिद्वत्ता चालत नाही. शरीरातला काम जर खवळला तर नीट आहे का? काम जर खवळला तर इंद्रिय स्वैराचारी होतात. आणि हाच प्रश्न अर्जुनाने 3ऱ्या अध्यायात देवाला विचारला होता. विद्वान माणसं सुद्धा कधी कधी येड्यावाने का वागतात? ते देवाने उत्तर दिले 3ऱ्या अध्यायात, ज्ञाने विन नासिले बुद्धी भेदाशी आले. पहा काय ओवे, ज्ञाने विन नासिले आणि बुद्धी भेदाशी. काय ज्ञानोबराची भाषा आहे? ज्ञानोबराय म्हणजे यांची बुद्धी भ्रष्ट झाली, ज्ञानाचा यांना अहंकार झाला, यांच्या इंद्रियावरचा ताबा सुटला. आणि याला 2ऱ्या अध्यायात ओवे, येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरते विषय सिंधू. आणि 2ऱ्याच अध्यायामध्ये 350 नंबरची ओवे, हे विषय जया ते ना कळती, सुख दुःख दोन्ही न पावती. मग काय मग समजतं, तो पहिला चांगला वाजवायचा, पण नादी लागण्यावरून कुणीकडे तापा आणतो. तो काम आहे. आता त्याच्या पुढचा ऐका. शरीरात काम तयार झाला आणि तो जर खवळला काम, आणि 10 इंद्रिय जर बेफाम झाली तर 7 गोष्टी घडतात. ऐका कोणत्या? कामातूर माणूस वय पाहत नाही, कामातूर माणूस जात पाहत नाही, कामातूर माणूस नाथ पाहत नाही,
कामातूर माणूस शील पाहत नाही, कामातूर माणूस कुळ पाहत नाही, कामातूर माणूस काळवेळ पाहत नाही, आणि कामातूर माणूस लाज धरीत नाही. म्हणून तुम्ही सगळ्या मुलींचा अभ्यास करा. सगळ्या पळून जाणाऱ्या मुली अल्पवयीन आहेत, 13 ते 18. आणि मुलींचं वैशिष्ट्य आहे, इनवर्ड अख्ख्या जगात कोणती पोरगी प्रेम करताना कधी हुशार पोरावर करणार नाही, असं जगात घडणार नाही. जगात घडणार नाही. पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोरावर करणार, म्हणजे एकदम भंगरी. ही रिवारच्या मोटरी चोरीतो, किबली चोरीतो, लोकांच्या मोटरसायकलचे पार्टच खोलून इकितो, आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काय नटवा तिकडे. आणि महिला म्हणलं तुम्हाला राग येतो माझं कीर्तन महाराज म्हणून ऐकत नका जाऊ, तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमचा भाऊ म्हणून ऐका. तुमचा भाऊ म्हणून मी तुम्हाला बोलू शकतो, आणि तुमचा मुलगा म्हणून बोलू शकतो. तुम्ही या पोरांचे आणि पोरींचे लाड करून अख्ख्या घराचं वाटोळं पोरीच्या आईनं केलं, ध्यानात ठेवा. पोरगी प्रेमात पडली तरी आईला लाज वाटत नाही, पोरगी पळून गेली तरी आईला लाज वाटत नाही, पोरगा दारू प्याला तरी आईला लाज वाटत नाही. आणि सगळ्या अपराधावर आईनं पांघरून घातल्यामुळं पिढी संपून गेली महाराज. आणि यांनी काय केलं, पोराची बाजू घ्यायची कायम, आणि पुरीची बाजू घ्यायची, आणि नवऱ्याला कायम कमी लेखायचं. तुम्ही कधीच यांना सन्मानाची वागणूक दिली नाही महाराज. यातले निम्मे लोक कीर्तन संपल्यावर घरी जाण्याच्या मूडमध्ये नाहीत. म्हणून ते पिऊन घरी जातात. काय करायचं, सासुरवास गड्यांना जास्त झालाय महाराज. खरं काय मध्ये आता तुम्ही फुटक्या तोंडात असल्यामुळं बोलतोय, आणि तुम्ही आतले गाठीचे असल्यामुळं बोलत नाही. नाही ते खरं आहे का खोटं आहे बोला. बरं बायाने आता एक तडाखा उठाला, काही झालं का मला राहायचं नाही, मला मोकळं करा, आणि पोरं तुम्हाला घ्या. आता पोरं घेऊन आम्ही का डोंबऱ्याचा खेळ काढू, काय करायचं काय. आणि हसण्यावर नेऊ नका ह्या गोष्टी. महिला म्हणलं एकाच मिनिटात सांगतो तुम्हाला, तुम्ही पोराची आणि पोरीची बाजू घेतल्यामुळं काय झालं माहिती की तुम्हाला. पोरगी प्रेमात पडलेली हे तुम्हाला माहीत आहे. बोला तुमचं काय मत आहे. माहीत नाही. रविवारी आपली पोरगी शाळेत जाते तुम्हाला समजत नाही, जाताना दप्तर नेत नाही तुला समजत नाही, कॉलेजवरून आल्यावर जेवत नाही तुला समजत नाही, मग कॉलेजनं अनुदान सुरू केलं का तुला कळत नाही. हां, पोरगी पळून गेल्यावर म्हणती मला अंदाज आलता, मग तू काय व्हामाला बसली होती. पोरीच्या आईला सगळ्या गोष्टी माहीत असतात. बोला तुमचं काय मत आहे. हां, पोरगा दारू पितो तुम्हाला माहीत नाही. मूर्खासारखं नवऱ्याची बाजू कायम कमी करायची, आणि पोरांच्या आणि पोरींच्या बाजू घ्यायचा, आणि परपंचाचं वाटोळं घ्यायचं. पाप केलं की त्याने. दगडाला पाजर फोडणारा बाप कधी आयुष्यात रडला नाही, पण पोरगी पळून गेल्यावर त्याला रडायची वेळ आली तुम्हाला काही वाटलं नाही. 3-3 दिवस उपाशी राहिला बिचारा, पण कधी भीक मागितले नाही कोणा पुढं. अरे पोराची फी भरायची तर त्याला बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून मुलं मोठे केले, आणि तुम्ही मूर्खासारखी नवऱ्याची बाजू कायम कमी करता, आणि पोराची बाजू घेऊन तुम्ही त्यांना कायम कमी लेखता. काही वाटत नाही तुम्हाला. तुम्ही डायरेक्ट पोराला म्हणता त्याला कळत नाही, तुम्ही डायरेक्ट त्याला म्हणता त्याला काही जमत नाही, तुम्ही डायरेक्ट त्याला म्हणता मी म्हणून केलं. हे तुमची भाषा ही. काय आयुष्यामध्ये त्यानं पाप केलंय. आज पोरगी पळून गेली तर त्यानं तसा उशीचा कवर वाला ठेवून रडायचं. पाप केलं त्याने. आणि तुम्ही पोरीची बाजू घ्यायची. पोरीनं काही केलं तर आईला पांघरून घालायचं, पोराने काही केलं तर आईनं पांघरून घालायचं. समजत नाही आम्हाला. कोणत्या आईला माहित नाही तुझी पोरगी प्रेमात पडली. माहित नाही तुला. घेवर माही शपथ तुला माहित नाही. आणि वरून लोक म्हणते मग इंदुरीकडची तारीख नका घेऊ का, तो काही बोलतो. अरे काही बोलतो मी येडा बेडा आहे का. मी काय कवठाला आंबा म्हणतोय का. फक्त खरं बोलतोय. वस्तुस्थिती खरी आहे का खोटे बोला. आज बापाव कर्ज नाही, पोरानो कर्ज आहे. काय माहिती आहे तुमचं. आज पोराची मोटरसायकल कर्जावर आहे, पोराचा मोबाईल कर्जावर आहे. कोणी फेडायचं कर्ज. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, पर्यंत गेम सुरू केली. 3,000 लावले 9,000 आले, 9,000 लावले 41,000 आले. 1,000ची पार्टी दिली, 40 लावले 1.5 लाख गेले. दुकान इकलं. दुकान इकलेली 3 जण बसले तिथं. पहा आता काय मी नावासकट उभा करीन.
कर्ज करायचं बापानं आणि मजा हाणायच्या पोरानं. खरं आहे का खोटं बोला. आणि पोराची बाजू घ्यायला ही 150 आणि निघाली घर सुधराय. ही म्हणती 3 लाख म्हणजे काही लई नाही, पण उद्या जर माझ्या दाद्यानं काही बरं वाईट केलं तर इस्टेटीला का. बोला बोला बोला. मला का पाप करायला येतं, मी 31 वर्षी पापच करतोय ना आता. इस्टेटीला का काढी लावायचे का, 10 गुंठे का, पण दाद्याचं कर्ज फेडलं. 10 गेली, दाद्या प्यायला लागला. बापन तो आपला दाद्या ते प्यायला लागला. हे बा काही बोंबलो नका, तू काही कायम पेत नाही. दाद्यानं आणली कोणशी पोर घरात. आणू द्या, मा दादा किती भाग्यवान आहे. लोकांच्या पोरांना बायको करतं, बायको मिळालं. त्यानं कोणची का होईना, पण मी नाही म्हणलं बरं का काही. कोणची का होईना पण आणली.